चला मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत गावाला आणि सर्वजण बसलेले आहेत गाडीत आणि सर चला भेटू आपण पुढे रस्त्यात. कुठं कुठं थांबणार आहोत ते बघू, आता ठरवलेलं नाहीये. सरप्राइझिंगली व्हिजिट करायचं आपल्याला प्रत्येक ठिकाणी. काय माहिती आता किती ठिकाणी करतोय माहित नाही. A few moments later. तर मित्रांनो, आता 3 तास झालेले आहेत. आता आम्ही मस्तपैकी खेड शिवापूरच्या पुढे कैलास भेळ म्हणून आहे, तिथं आम्ही आलेलो आहोत. आणि आता कैलास भेळमध्ये आम्ही 2 भेळ खाऊन झालेली आहे आणि इकडे पोरं खेळत आहेत, मज्जा करत आहेत. चांगलं लोकेशन आहे, हायवेला बाजूला लागून आहे. आणि हा असा काहीतरी परिसर आहे आणि अगदी हायवेच्याच बाजूला आहे हे. आणि इकडे सुप्रिया आणि अमृता ते काहीतरी बेलफळ नावाचं काहीतरी फळ आहे. अरे आवळा कँडी म्हणजे आम्ही खातोय. नाही आवळा कँडी वेगळं आहे, मस्त आहे. नवीन काहीतरी ट्राय करावं म्हणून. आणि हे आहे कैलास भेळ. आणि ह्या कैलास भेळच्या झोक्यावरती 2 छोट्या मुली झोका खेळत आहेत, हे बघा. तर हे कैलास भेळच्या होतं समोरच बाजूलाच इलेक्ट्रिक कार चार्जिंगचं चार्जर स्टेशन आहे, चार्जिंग स्टेशन. आणि सर्वज्ञ आणि शरण्य आता झोका खेळायला आलेले आहेत. आणि शरण्याला झोका घेता येत नाहीये, त्यामुळे ती वैतागलेली आहे. पण सर्वज्ञाला खूप छान मस्तपैकी झोका घेता येतोय. घे ना झोका हिच्यासारखा तू पण. ए रताळ्या, तर शरण्य आता गेली आहे घोड्यावर बसायला. हे घोडी गेली आहे घोड्यावर बसायला. तर मित्रांनो, आता आपण आलोय, कॉफी घेतलेली आहे, मस्त कॉफी प्यायचा मूड झालेला आहे. आणि समोरच सूर्य मावळतोय, मस्त छान व्ह्यू आहे, सनसेट. आणि इथं आम्ही कॉफी पितोय. 2000 years later. तर फायनली मित्रांनो, आपण गावात आहोत आणि येऊन उशीर झाला आहे, पण आल्यानंतर दमून गेलेलो आणि संध्याकाळी झालेली, त्यामुळे जास्त काय कुठे थांबता आलं नाही, व्हिडिओ शूट करता आले नाही. ते वेगवेगळ्या ठिकाणी थांबून निघताना आपण ठरवलेलं की काही ठिकाणी थांबून आपण शूट करायचं, बघायचं काय काय ठिकाणं आहेत, वेगवेगळी ठिकाणं बघायची. पण ते काय जमलं नाही. पण ठीक आहे, आता आपल्या गावची जत्रा आहे आणि ह्या गावच्या जत्रेत आपण मस्त बघायला आलेलो आहोत. सध्या जत्रेचा सीझन चालू आहे, सगळीकडे जत्रा चालू आहे. तर हा मस्तपैकी आमच्या गावचा श्री भैरवनाथ यात्रा उत्सव. आणि एक प्रकारे ऑर्केस्ट्रा आणि तमाशाचं कॉम्बिनेशन होतं, त्यामुळे आयटम सॉंग्स, लावणी आणि सगळ्याच प्रकारची गाणी वाजत होते. तर ठीक आहे मित्रांनो, चला भेटू आपण आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही त्याच्या अगोदर जे काही 2-3 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत मुंबई ते मालवण ट्रिपचे, ते तुम्ही पाहू शकता.
आपल्या चॅनलवर जाऊन त्यात मस्त स्कुबा डायव्हिंग वगैरे दाखवलेलं आहे. तुम्ही कुठे करू शकता, चांगल्या पद्धतीचा एक्सपिरियन्स तुम्हाला कुठे येईल ते व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तोही व्हिडिओ बघून लाईक करा आणि असेच आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.